च्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। शिर्डीच्या साई संस्थांना एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू इथं पादुका दर्शन सोहळा आयोजित केलाय। या 3 राज्यांमध्ये साईबाबांच्या पादुका भक्तांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार आहेत। मात्र याला शिर्डीमधील स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध करत कोर्टात धाव घेतली आहे। 8 दिवसांमध्ये साई संस्थानला आपली भूमिका मांडण्याचे आदेश देण्यात आले। मला आश्वासन बीडच्या महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार आहेत। 3 एप्रिल नंतर ही भेट होणार आहे। ज्ञानेश्वरी मुंडे न्यायाची मागणी करणार आहेत। 17 महिन्यांपासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। चैत्र पौर्णिमा यात्रेमध्ये भाविकांसाठी तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा मुख्य शहाजी राजे महाद्वार बंद राहणार आहे। या कालावधीमध्ये भाविकांना कुंभार गल्ली मार्गे दर्शन मंडपात सोडण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आलाय। वाशिमच्या कामर गावात गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे। पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय, तर ऐन उन्हाळ्यामध्ये पाण्याचा अपव्यय होत असल्यानं गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला। अकोल्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे। गेल्या 5 दिवसांपासून तापमान 40च्या पार आहे। गुरुवारी अकोल्यामध्ये 41.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। दरम्यान उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसतायत। बीडच्या वडवणीमध्ये तहसीलदारांच्या वाहनाचा अपघात झाला होता। दरम्यान कालबाह्य वाहन वापरल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलंय। 2 वर्षांपूर्वी वाहन भंगारमध्ये टाकण्याचा निर्देश देण्यात आला होता। मात्र वारंवार मागणी करून सुद्धा नवीन वाहन मिळत नसल्यानं तहसीलदारांवर कालबाह्य वाहन वापरण्याची वेळ आली। परभणीच्या शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्याचं काम अनेक दिवसांपासून रखडलंय। रखडलेल्या कामामुळे ज्येष्ठ नागरिकांसह रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे तात्काळ रस्त्याचं काम पूर्ण करा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। नगर परिषदेला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये यंदा समाधानकारक पाणीसाठा आहे। वीरचक धरणात 62% पाणीसाठा आहे, तर पाणी कपात होणार नसल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे। शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होत असल्यानं त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागतायत। पिकांच्या परागीकरणासाठी मधमाशा महत्त्वाच्या असतात, पण कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाशांचं प्रमाण झपाट्यानं घटतंय। त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलंय। मनमाड, लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आजपासून पुढील 5 दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहेत। त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारामध्ये शुकशुकाट पसरलाय। वेगवेगळे सण आणि मार्च एंडमुळे बाजार समित्या बंद राहणार आहेत। धाराशिव पोलिसांनी मुद्देमाल व्यवस्थापनात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरलेली आहे। जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये मुद्देमाल कक्ष प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। भुसावळमधील पहूर इथल्या श्रीराम मंदिराचं बांधकाम सुरू असताना तिथल्या हिरा मारुतीच्या 20 फूट उंच मूर्तीचं स्थलांतर करण्यात आलं। यावेळी अचानक वानर सेनेचं आगमन झालं। त्यामुळे पहूरमधील नागरिकांनी अद्भुत भक्तिमय क्षणाचा अनुभव घेतला। पुणे जिल्ह्याच्या श्री क्षेत्र बढू बुद्रुक या गावी उद्या स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 336वा पुण्यतिथी दिन संपन्न होणार आहे। छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या समाधीवर महाअभिषेक होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 4 कृषी उत्पन्न बाजार समित्या मार्च एंडमुळे 1 आठवडा बंद राहणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मार्च अखेर पीक कर्जाची परतफेड आणि आर्थिक व्यवहारासाठी शेतमाल विकण्याची घाई असलेल्या शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांची मागणी वाढलेली आहे। त्यामुळे बाजारात सर्वत्र उत्साह पाहायला मिळतोय। मार्केट यार्ड सुद्धा फुलांनी बहरलाय। ताज्या रंगीबेरंगी फुलांनी सर्वांनाच आकर्षित केलंय। खेड तालुक्यातील परसूल गावात भीषण पाणी टंचाई जाणवतीये। त्यामुळे दररोज 2च हंडे पाणी घेण्याचा नियम केला होता, पण फक्त दंडासाठी नाही तर सर्वांवर पाणी जपून वापरण्याचं वचक बसावं म्हणून 2 हंड्यांचा नियम लावण्यात आल्याचं स्पष्टीकरण गावकऱ्यांनी दिलंय। कोकणातील काजू, आंबा, सुपारी, नारळ बागायतदारांना त्रासदायक ठरत असलेल्या माकडांच्या उपद्रवावर वन विभागानं मोठं पाऊल उचललंय। हा प्रश्न सोडवण्यासाठी वन विभागानं मंकी रेस्क्यू ऑपरेशन राबवलं। त्यामुळे बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला। कोकणातील पारंपरिक आणि प्राचीन लोककला असलेल्या नमन कलेला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून राजाश्रय मिळालाय। यंदा चिपळूणमध्ये भव्य नमन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या उत्सवाचं उद्घाटन माजी आमदार विनय नातू यांच्या हस्ते करण्यात आलं। बहुचर्चित निवती समुद्रातील पाणबुडी प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे। यासाठी नौदलाची गुलदार ही बोट विजयदुर्ग बंदरात दाखल झाली आहे।
या पाणबुडी प्रकल्पामुळे समुद्रातील जैवविविधता पर्यटकांना पाहता येणार आहे. येत्या 6 महिन्यात या प्रकल्पाला चालना मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढलाय, पण जिल्ह्यातील पाण्याच्या साठ्याची स्थिती यावर्षी चांगली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी थैमान घातलेला आहे. हत्तींच्या हैदोसामुळे शेतकरी त्रस्त झाले. रानटी हत्तींनी केलेली नासाडी पाहताच शेतावर हंबरडा फोडून शेतकऱ्यांना रडायला सुरुवात केली. अमरावतीच्या विमानतळावर एअरलाईन्सच्या साईटवर अजूनही विमानतळाचं नाव आलेलं नाही. अद्याप तिकीट विक्री सुद्धा सुरू झालेली नाहीये. त्यामुळे 31 मार्चच्या पहिल्या विमान उड्डाणाबाबत संभ्रम निर्माण झालाय. वाशिम पोलीस दलामध्ये 2 कॅमेरे असलेली अत्याधुनिक सर्व्हिलन्स व्हॅन दाखल झाली आहे. या व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे जोडता येणार आहेत. तसंच थर्मल इमेज सुविधा असलेले कॅमेरे आणि जीपीएस यंत्रणाही असेल. या सर्व्हिलन्स व्हॅनमुळे गुन्हेगारीवर आळा घालण्यास मोठी मदत होणार आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचे सध्याचं बिल 11 कोटी रुपये आहे. त्यापैकी किमान 5 कोटी रुपये न भरल्यास पाणी योजनेची वीज सोडण्याची नोटीस महावितरण कंपनीनं दिली आहे. त्यामुळे 5 कोटी न भरल्यास अहिल्यानगर शहरातील पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. रमजान निमित्त सोलापुरातील बाजारपेठेमध्ये तब्बल 400 प्रकारचे अत्तर आले. यंदाच्या वर्षी अत्तरांच्या किमतीमध्ये 10% घट झाली आहे. सोलापुरात देवीच्या मंदिरात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. वासुदेव बंदगी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह मोटारसायकल जप्त करण्यात आली. अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. स्वामी भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय. स्वामी भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानकडून करण्यात आलंय. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याच्या देशभरातील मुस्लिम संघटना विरोध करतायत. मालेगावात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गटारीचं पाणी रस्त्यावर साचत असल्यानं सांगलीमध्ये दुर्गंधी पसरली. दरम्यान याविरोधात दलित महासंघाकडून मोर्चा काढण्यात आला. सांगली महापालिकेच्या गेटवर दूषित पाणी फेकत मनपाचा निषेध नोंदवण्यात आला. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बौद्ध समाज बांधवांनी मोर्चा काढला. बुद्धगया इथल्या महाबोधी विहार बौद्ध धर्मियांच्या ताब्यात देण्याची मागणी या आंदोलकांनी केली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या शिक्षण विभागातील प्रशिक्षणार्थ्यांनी जळगाव जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. प्रशिक्षणाचा कार्यकाळ 5 वर्ष वाढवून द्यावा अशी मागणी या आंदोलकांनी केली. नंदुरबारच्या धडगाव आणि शहादा तालुक्यातील काही गावांमधील गावकऱ्यांनी महावितरण कार्यालयात आंदोलन केलं. वारंवार पाठपुरावा करूनही वीज मिळत नसल्यानं गावकरी आक्रमक झाले. नांदेड विद्यापीठामध्ये संघाचा अजेंडा राबवला जात असल्याचा आरोप करत विद्यापीठात NSUI, SFI सह काही संघटना आक्रमक झाल्या. गोळवलकर गुरुजी यांची प्रतिमा आणि काळी टोपी देत कुलगुरूंचा सत्कार करत निषेध नोंदवण्यात आला. नाशिकमधील विस्कळीत पाणी पुरवठ्याविरोधात नाशिककरांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. आंदोलक महिला आणि सुरक्षा रक्षक आमने सामने आले. त्यामुळे पालिका प्रवेशद्वारावर तणाव पाहायला मिळाला. मानधन वेतनामध्ये 15% वाढ करण्यात यावी तसंच नियमानुसार इतर सोयी सुविधा द्याव्या या मागण्यांसाठी मालेगाव पालिकेच्या सफाई कामगारांनी ठिय्या आंदोलन केलं. कोल्हापूर खंडपीठ निर्माण व्हावं म्हणून पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढली जाणार आहे. रथयात्रेमध्ये पंढरपूर इथून श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडं घालून सुरुवात होईल. कोल्हापूर इथं श्री महालक्ष्मी देवीला देखील साकडं घालून रथयात्रेचा समारोप केला जाणार आहे. बीडच्या केस पोलीस ठाण्याबाहेर एका ऊसतोड कामगारानं त्याच्या पत्नीसह आत्मदहनाचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. विविध मागण्यांसाठी मातंग समाजानं आंदोलनाचं हत्यार उपसलंय. मातंग समाजाच्या अनेक मागण्या गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यानं अखेर सकल मातंग समाजाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. सिल्लोड बाजार समितीमध्ये बनावट शिक्के आणि पावती बनवणाऱ्या व्यापाऱ्यांचा बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांनी पर्दाफाश केला. बाजार समितीमध्ये येणाऱ्या वाहनांकडून पैसे वसूल करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून एक ट्रक जप्त करत 65,000चा दंड ठोठावण्यात आला. वर्ध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीमध्ये बॉम्ब असल्याचा मेल वर्ध्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आला होता. या मेलनंतर जिल्हा प्रशासनात खळबळ माजली. तर या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गुढीपाडवा आणि रामनवमीच्या पार्श्वभूमीवर साई नामाचा जयघोष करत अनेक पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. रामनवमी उत्सव साजरा करण्यासाठी साईबाबा संस्थानकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्य सरकारचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा प्रशासकीय गतिमानता पुरस्कार अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता इथले मंडल अधिकारी मोहसिन शेख यांना जाहीर झालाय. मोहसिन शेख यांनी राबवलेल्या आधुनिक संकल्पनेला दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळाला. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. शिवप्रतिष्ठानच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. या शर्यतीमध्ये 128 बैलजोड्यांनी सहभाग घेतला. नांदेडमध्ये शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. महापालिकेचे अग्निशमन दल, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीनं शहरातील विविध शाळांमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. बारामतीच्या सांगवीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थिनींशी संवाद साधला. भारत तावरे यांच्या संकल्पनेतून अजित पवार यांच्या हस्ते विद्यार्थिनींना 251 सायकलींचं वाटप करण्यात आलं. यावेळी अजित पवारांनी त्यांच्याशी संवाद साधत विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. जिल्ह्यातील प्रशासनात आर्थिक शिस्त आणणार असा जिल्ह्यातील जनतेला विश्वास दिला होता. त्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत मागील शिल्लक 250 कोटी निधी खर्च करून नवीन निधीचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन मंत्री नितेश राणेंनी दिलं. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 31 मार्चला नंदुरबार जिल्ह्यामध्ये आभार सभा घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीनं अक्कलकुवा मतदारसंघातील कालिका माता मंदिर परिसरात या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या नंदुरबार शाखेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. महाराणा संग्राम सिंग उर्फ राणा सांगा यांच्या विरोधात संसदेमध्ये अपशब्द वापरणारे समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार रामलाल सुमन यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहास तज्ज्ञांशी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेतला जाईल अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या आईचं निधन झालं होतं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीमधील निवासस्थानी जाऊन नवनीत राणा यांची सांत्वनपर भेट घेतली. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलिसांनी 2 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. उल्हासनगरमधील समता कॉलनी आणि अंबिकानगर भागात या महिला राहत होत्या. आतापर्यंत पोलिसांनी 25 पेक्षा जास्त बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले इथं चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा आवळून हत्या केली. या घटनेनंतर विद्युत पंपाच्या पेटीमध्ये मृतदेह ठेवून आरोपी मंगेश कांबळे स्वतःहून पोलीस ठाण्यात दाखल झाला. सिंधुदुर्गातील कुडाळमधून पणजीला जाणाऱ्या एसटी बसचा इन्सुली घाटामध्ये अपघात झाला. एसटी बसचे अचानक फेल झाले होते ब्रेक आणि त्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. तर चालकानं प्रसंगावधान राखून एसटी बस डोंगराच्या दिशेनं उंच भागाकडे वळवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यवतमाळ इथल्या बाजार समितीच्या परिसरात एका 28 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृतदेह आढळलाय. अक्षय शेंडे असं या युवकाचं नाव आहे. तो बाजार समितीमध्ये हमालीचं काम करत होता. दरम्यान अक्षयच्या खिशात विषारी औषधांची बाटली आढळली आहे. तर ही आत्महत्या की घातपात याचा शोध सुरू आहे. बदलापुरातील ज्वेलर्सच्या दुकानामध्ये 2 अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. दरम्यान चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला. अकोल्यात एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकानातून चोरट्यांनी चक्क 6 एसी आणि 4 फ्रीज लंपास केले. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळ्याच्या देवपूर परिसरात तरुणाला बेदम मारहाण करून सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या सराईत गुन्हेगाराला धुळे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तर ज्या परिसरामध्ये आरोपीनं दहशत माजवली होती त्याच परिसरात देवपूर पोलिसांनी आरोपींची धिंड काढली.